आपण पुढच्या पानावर वळणार आहोत कुंडलीच्या. कुंडलीच्या पुढच्या पानावर तुम्हाला दिलेलं आहे एतत् समय. कोणतं लग्न होतं, कोणत्या लग्नात जातकाचा जन्म काढला होता आपण? लिहिला ना तुम्ही? आवाज येतोय ना माझा? हो मॅडम. कोणत्या लग्नात जन्म झालेला जातकाचा? मेष लग्न. हा, मग ते एतत् समय मेष लग्न. एक मिनिट. समय मेष लग्न. त्याच्या पुढे खाली राम दिलेलं आहे, म्हणजे तिथे आई वडिलांची नावं लिहायची. जिथे रा डॉट रा असं दिलेलं आहे, इथे आपण आई वडिलांची नावं लिहितो. आई वडिलांचं नाव असतं, त्याच्या खाली जिथे भार्या असं खंड म्हटलेलं आहे तिथे आईचं नाव असतो, आणि खाली चंद्र कुंडली असते, राशी चक्र खाली चंद्र दिलेला आहे. मग जातकाची जन्मरास काय आली होती? हॅलो मॅडम, आवाज क्लिअर आहे? आवाज नाही येते क्लिअर. आवाज नाही, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. आवाज येतो आता क्लिअर? हो मॅडम. आता आपण जिथे एतत् समय मेष लग्न त्याच्या पुढे रारा म्हणून दिलेलं आहे, तिथे वडिलांचं नाव असतं. खाली अखंड सौ म्हणून दिलेलं आहे, तिथे आईचं नाव असतं. तर तुम्हाला तिथे आईचं नाव लिहायचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला राशी कुंडली म्हणून पॉइंट दिलेला आहे. अथ राशी चक्रम असं म्हणून दिलेलं आहे. मग जातकाचा जन्म कोणत्या राशीत झालेला आहे? चंद्र राशी कोणती त्याची जन्मरास? बघा, कर्क राशी मॅडम. कर्क राशी. इथे 4 5 6 7 8 9 10 11 1 2 3. सांगा, कर्क राशी कोणता ग्रह? केतू. अजून चंद्र. केतू आणि चंद्र. सिंह राशी मंगळ आणि गुरु.
हम्म. कन्या, ग्रह नाहीये. तुला, नाही. वृश्चिक, शुक्र. धनु, काही नाही. मकर, बुध. अजून रवी. अजून राहू. हम्म. कुंभ, कुंभ मध्ये काही नाही. मीन, शनी आणि नेपच्यून. आणि मेष, मेष मध्ये ग्रह नाही. वृषभ, हर्षल. मिथुन, काही नाही. काही नाही. ही झाली चंद्र कुंडली. चंद्र, ठीक आहे. आता त्याच्या खाली आपल्याला दिलंय रत्नममी जी जनतम, म्हणजे पुत्र आहे की कन्या आहे हे लिहायचं असतं. मग आता हा पण मुलाचा जन्म घेतला होता का मुलीचा? मुलीचा. मुलीचा, म्हणून आपण लिहिणार कन्या रत्न. कन्या रत्न. ठीक आहे. हा, तिची रास कोणती आली आहे? अस्य जन्मरास कर्क. कर्क राशो कर्क रास. कोणत्या नक्षत्रात जन्म होता? अश्लेषा. आश्लेषा नक्षत्राचे चरण अक्षर कर्क राशीतले सांगा. डी. 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 ठीक आहे. मग इथे नामाने विचारलंय, मग डी वरनं तिचं नाव काय लिहिणार? डिंपल. इति नामानी डिंपल. नेक्स्ट येतं डिंपल. डिंपलचं त्यांनी आपल्याला नक्षत्र विचारलंय. नक्षत्र कोणतं आहे? आश्लेषा. कितव्या चरणात जन्म झाला तिचा? प्रथम चरणामध्ये. चरण प्रथम. परत इथे आपल्याला प्रथम चरणाचं अक्षर लिहायचंय. काय अक्षर आलंय? डी. डी. परत त्यांनी आपल्याला अक्षरपरीनंतर परत नाव विचारलंय. नाम काय येणार तिचं? तेच आपण आता लिहिलं डिंपल. डिंपल. ठीक आहे. मग आता त्यांनी घातक चक्र विचारलंय. घातक चक्रासाठी पंचांग घ्यायचंय सगळ्यांनी आणि पान नंबर 9 काढायचे. काढलं का? पान नंबर 9 काढल्यावर राशीचं घातक चक्र म्हणून पॉइंट दिसतोय का अवकाळ चक्राच्या खाली? हो मॅडम. हा. हो. आता इथे 12 राशींचं घातक चक्र दिलं असतं. आता घातक चक्र म्हणजे काय? तिथे वर पॉइंट दिलेला आहे. प्रवास, सरकारी कामं व मुलाखती यासाठी घातक चक्राचा संबंधित काळ टाळावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे शुभ कामांसाठी हे प्रवासासाठी हे अशुभ असतं. म्हणजे ह्या तिथीला जर वार आला, ही तिथी आली किंवा दोन गोष्टी सिमिलर आल्या, नक्षत्र आणि तिथी, तर त्या दिवशी काहीतरी निगेटिव्ह घडण्याची शक्यता असते, म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये. म्हणून घातक चक्र आपल्याला लिहिणं गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये म्हटलंय सगळ्यात पहिले अथ घातादय. घातादयच्या अगोदर मास, हा नंतरचा मास हा शब्द आहे. मग राशी कर्क.
कर्क राशीच्या खाली मास कोणता दिलाय घातक बघा. पौष. पौष. हा, पौष. त्याच्यानंतर तिथी विचारली त्यांनी. पौष मासे. तिथी कोणती आहे? तिथी द्वितीया, हम्म, सप्तमी आणि द्वादशी. द्वादशी तिथी. वार बुध मॅडम द्वादशी लिहायची का द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी तिन्ही पण लिहायच्या? तिन्ही पण लिहायच्या. तिन्ही तिथे घातक आहे. बरोबर. हा. वार वार जो आहे तो बुधवार दिलेला आहे. बुधवार. त्याच्यानंतर नक्षत्र अनुराधा. अनुराधा. त्याच्यानंतर प्रहर दिलेला आहे. प्रहर बघा कोणता आहे. हे पाय इकडे पॉइंट दिलाय प्रहर. त्याच्यानंतर पुरुष चंद्र आणि स्त्री चंद्र. जो पहिला अंक आहे कर्क राशीत 1, 2, 9 दिसतंय का सगळ्यांना खाली? हो योग आणि मॅडम. करणच्या खाली लास्टला जो पहिला अंक आहे तो अंक म्हणजे प्रहर आहे. म्हणजे पहिला प्रहर. त्यांना कोणत्याही कामासाठी त्या तिथीचा घातक आहे म्हणून इथे प्रहर पहिला घेतला आपण. त्यानंतर चंद्रमा विचारलाय. जो दुसरा 2 अंक आहे हा पुरुष जातकासाठी आणि 9 अंक हा स्त्री जातकासाठी. प्रत्येक राशीचं तसंच आहे. पहिले प्रहर, नंतर पुरुष चंद्र अँड देन स्त्री चंद्र. मग आता ही मुलगी आहे मग चंद्र कोणता येईल? 9. 9. प्रहर मग चंद्र. आता चंद्र म्हणजे तुम्ही धनु राशी घ्याल तसं नसतं. आता तिची जन्म रास काय आहे? कर्क मुलीची राशी. कर्क राशी. कर्क राशी. कर्क राशीपासून 9वी रास कोणती येते बघा बरं. 1, 2. मीन राशी येते. मीन राशी. मीन राशी तिच्यासाठी घातक आहे. आपल्या जन्म राशीपासून राशी मोजायची असते. 9वी रास ही घातक आहे. आता जर मुलगा असता, मुलाची दुसरा चंद्र सांगितलेला आहे. कर्क राशीपासून दुसरी रास कोणती येते? कर्क राशीपासून दुसरी सिंह राशी. कर्क राशीपासून. मुलाचा 2 दिलाय ना मुलगा असेल तर. हा 9 दिलाय. हा. नाही ना. 9 हा स्त्रीसाठी आहे. 2 हा पुरुषासाठी आहे. मी आधीच बोलली. पहिली प्रहर आहे, नंतर हा. पुरुष चंद्र आणि मग स्त्री चंद्र आहे. मग मॅडम आपण इथे 2 जर इथे 2 जर लिहिला स्त्री चंद्र तर 2 लिहावं लागेल ना. मग 9 लिहिलाय आपण. अहो नाही ना. हे बघा तुम्ही इकडे बघा डाव्या साईडला सगळ्यात पहिले राशी, मास, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. प्रहर म्हणून शब्द दिलाय. पुरुष हो. चंद्र आणि स्त्री चंद्र असं दिलेलं आहे. आता हो. मेष राशीचा प्रहर पहिला. कोणाला पहिला. पण स्त्री असो किंवा पुरुष असो. जर हो. पुरुषाची कुंडली असेल तर मेष राशीचा पहिला चंद्र. परत बरोबर. स्त्रीची असेल तरी पहिलाच. सेम वृषभचं घेतलं. वृषभचा 4था प्रहर घातक आहे. पुरुषाची कुंडली असेल तर पुरुषाला 5वा चंद्र घातक आहे. स्त्रीची कुंडली असेल तर त्याला 8वा चंद्र घातक आहे. मग आता कर्क राशीला जर फॉर एक्झाम्पल आपण पुरुषाचा पाहत असेल कोणता चंद्र घातक सांगता येईल? 2. दुसरा. हा मग मी हेच विचारते. मग कर्क राशीपासून दुसरी रास कोणती येते? सिंह राशी. कर्क हा. आणि सिंह. मग सिंह राशी पुरुषाला घातक असं असतं चंद्र बघणं. बरोबर. हॅलो. आलं लक्षात? हा बोला. हा मॅडम तुम्ही ते मीन राशीचा चंद्रमा हा हा त्याला घातक सांगितला आहे ना मुलीला. मुलीला मुलीला. मीन राशी घातक आहे बघ. 9वी रास पकडायची. प्रवासासाठी, शुभ कामांसाठी. म्हणजे जातकाच्या राशीपासून 9वी रास घातक राहील हो. आणि पुरुषासाठी दुसरी रास. जी आली हम्म. असेल ती. ओके ओके.
लक्षात? हो मॅडम. हो हो. आता त्याच्या खाली दिलेल्या आपल्याला अस्य पूर्व कर्मानुसार मध्ये डॅश दिलेली आहे, तिथे आपण दशा लिहत असतो. मग अस्य पूर्व कर्मानुसार विश्वोत्तरी महादशा असा शब्द तिथे लिहायचा असतो. अस्य पूर्व कर्मानुसार विश्वोत्तरी महादशा मॅडम हा इथे शब्द लिहायचा असतो. मॅडम इथे विश्वोत्तरी लिहिल्यानंतर मानता हा दिलेला आहे, मानता, आणि त्याच्यानंतर पुन्हा एक रेष आहे, त्या रेषेवर काय लिहायचं? त्याच्यानंतर महादशा ते आहे. सांगते ना, बरं बरं. सांगते ना. हो हो. विश्वोत्तरी महादशा, मानता महादशाय जन्म. आता एक काम करायचं, सगळ्यांनी पान नंबर काढायचा आहे. जिथे आपण संक्रांत बघतो की ह्या वर्षी संक्रांत कशावर आली आहे, काय आली आहे. माझ्याकडे ऍक्च्युली जुनं पंचांग आहे, त्याच्यामुळे पान नंबर मागे पुढे होईल. तुमच्याकडे असेल तर ते सांगा 80 पान नंबर 80 किती आहे पान नंबर 80 संक्रांतीचा. 80 80 पान नंबर. हा, तिथे तुम्हाला विश्वोत्तरी महादशा आणि अंतर्दशा साधन कोष्टक दिसत असेल. आहे. दिसतंय का? विश्वोत्तरी महादशा व अंतर्दशा साधन कोष्टक. हो मॅडम. हो मॅडम. हा, बघा तिथे सूर्य सगळ्यात पहिले दिलाय, सूर्य महादशा 6 वर्षे. त्याच्या खाली कृत्तिका, उत्तरा, फाल्गुनी, उत्तर आषाढा असं दिले, आणि प्रत्येक ग्रहाची अंतर्दशा दिलेली. तसेच चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध, केतू, शुक्र हे असे ग्रह दिलेले. आता आश्लेषा नक्षत्राचा स्वामी कोण आहे बघा? चंद्र. चंद्र. नक्षत्र नाही ना, नक्षत्र स्वामी सांगतो आश्लेषा मॅडम. नक्षत्राचा स्वामी. हो मॅडम. हम्म. बुध. बुध आहे मॅडम. बुध. हा, बुध. मग आता इथे बुधाकडे या. बुध महादशा 17 वर्षे, खाली आश्लेषा, ज्येष्ठा, रेवती म्हणून दिलेले आहे. त्या नक्षत्रांचे ते स्वामी आहे. बरोबर. ठीक आहे. मग आता इथे लिहायचं आहे, मानतःच्या पुढे त्यांनी रेष दिलेली नाहीये, बट मानताच्या पुढे बुध म्हणून शब्द लिहा. बुध महादशा. बुध महादशा. आता 17 वर्ष आहे, म्हणून आपल्याला इथे 1700 लिहायचं असतं. तिथे 2 रेषा दिल्याय, म्हणून आपण 1700 लिहिणार. आता खाली किती भोगून झाले, काय भोगून झाले हे याचं आपण गणित शिकणार आणि मग ते खाली लिहिणार. पण इथपर्यंत आपण एवढं बेसिकली कुंडली भरत असतो. मॅडम 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 इथे ना असं दिलेलं आहे, बघा, मानताच्या पुढे मला एक रेष दिलेली आहे. तिथे मी बुध नाव लिहिलं, बुध ग्रहाचं नाव लिहिलं. पुढे महादशायाम जन्म. जन्म. त्यानंतर तस्या प्रमाणम वर्षाणी, आणि पुन्हा एक रेष दिलेली आहे. हा, मग तिथे 17 लिहा ना. 17 तत्रभुक्त वर्षादी. हा, आणि मग तिथे 4 रेषा दिलेल्या आहे. हा, म्हणजे 4 रेषा दिलेल्या आहे ना, तर बुधाची दशा किती वर्ष राहिली आहे, काय जन्मापासून किती वर्ष होती ते लिहायचं असतं. आता हे आपल्याला शिकायचंय गणितामध्ये, पण आपण रॅन्डमली खाली बुधाच्या खाली दिले पा 2, 4, 27 वर्ष, महिना आणि दिवस. बघा, आश्लेषा, ज्येष्ठा, रेवतीच्या खाली अंतर्दशा म्हणून शब्द आहे. त्याच्या खाली ग्रह आहे, बुध, केतू, शुक्र, लागोपाठ कोणाच्या दशा येणार आहे. तर बुध 2, 4, 27 दिलाय का? हो हो.
ते लिहिलं तरी चालतं. 2, 4, 27 रॅन्डम लिहून दिलं तरी चालतं. चालेल. बरोबर. कारण इथे पूर्ण आपण दशा लिहत नाही. हो हो लिहिलं सर्वांनी? हो मॅडम हो. नाही मॅडम, त्या महादशा जन्म हा लिहिलेला आहे की नाही, जन्माच्या पुढे परत 3 डॉट आहे ना. काही याला दिले, काही याला नाही दिलेले. ज्याला दिलेले त्याने सोडून द्या. डायरेक्ट तस्य प्रमाण वर्षांनी दिलेलं आहे ना, तिथे डायरेक्ट 17 लिहा. काय आहे, प्रत्येक वेळेस हे पत्रिकेवाले पण आहे ना, त्यांच्यात काही काही नवीन ऍडिशनल रेषा सोडतात. माझ्या काही बर, पत्रिकांना आहे, काही पत्रिकांना नाहीये. ओके. काही आवश्यकता नाही समजा त्याची आहे ना. नाही, काही आवश्यकता नाही. ओके, घ्या पुढे आता. लिहिलं सर्वांनी इथपर्यंत? हो मॅडम. तत्र या भुक्तानी पद्धतीने राहिलं मॅडम. अं, तत्र भुक्त वर्षादी. हा मग तत्र 17 वर्ष आपण लिहिले, 17 वर्ष तत्र भुक्त वर्ष आधी. त्याच्या पुढे तुम्हाला रेषा दिल्या असतील, दिल्याय हो का? हो. हा, मग तिथे खाली बघा, भूत महादशा 17 वर्षे आश्लेषा ज्येष्ठा रेवती अंतर्दशा भूत 2, 4, 27 दिसतंय का? हो हो. हा, तुम्हाला ते लिहायचंय तिथे 2, 4, 27. ओके. बरोबर. लिहिलं? हो मॅडम. हो मॅडम. हा, ही अशा पद्धतीने आपण कुंडली भरत असतो. हे आपण लिहिलं. आणि आता अजून फलादेश आपण शिकलेलो नाहीये, म्हणून फलादेश आपण काही लिहिला नाही. आपण पंचांग शिकलो, म्हणून पंचांगातनं जी कुंडली मांडली जाते ती कुंडली आपण ऍज इट इज लिहिली. सर्वांना कळाली? मॅडम ते एतत् समये मी उशिरा जॉईन झालोय. एतत् हम्म. समये एतत् समये लग्ने. कुठे म्हणताय तुम्ही? आपण चंद्रकुंडलीच्या वरती एतत् समय जे आहे ना ते समय, लिहिलेलं आहे. लग्न, लग्न कोणत्या लग्नात जन्म झाला? मेष लग्न, मेष लग्न. बरं, मेष लग्न आहे. हम्म. आणि मग तिथे कन्या लिहायचं आहे का? कन्या ज्ञातो. नाही नाही, तिथे काहीच लिहू नका. तिथे ना बरोबर. आपण मुलाचं चालू नाव लिहत असतो, पण ते तिथे बसत नाही, ते खूप विचित्र दिसतं, म्हणून तिथे सोडून द्यायचं. खाली डायरेक्ट रत्न मम जिनतम, म्हणजे कोण मुलगा का मुलगी म्हणून लिहायचंय ना, ते तिथं लिहायचंय. कन्या का पुत्र, पुत्र रत्न मजी रत्न म जिनतम, ते तिथं लिहायचंय. आणि मॅडम इथे रारा आणि एशा भार्या अखंड ते सौभाग्यवती. आई वडिलांचं नाव, राराच्या ठिकाणी वडिलांचं नाव, अखंड भार्याच्या ठिकाणी आईचं नाव. इथे वडील आणि आई लिहून घेतो, आई. हम्म. चालेल मॅडम, ओके. आणि ते युंजाया राहिलं मॅडम, आपलं युंजाया. हा, युंजा राहिले आपल्या, बरोबर आहे. हा बरोबर, कालचं आपलं युजायम राहिलं. युंजा राहिलं होतं, हो. युंजा, युंजा. सकाळी नक्षत्राचा नंबर. एक मिनिट काकू, मी कुंकू लावते.
हॅलो, शशी महाराज. चालू आहे मॅडम, काही कामात आहे वाटतं. बरं, मी काय म्हणतो. शांततेत घ्या हो मामा. शशी महाराज, बोला. ते वर्ग झाला आपलं, मग नंतर युजायाम शिकवलं मॅडम, आवाज काल आपलं येतोय का बाकी आहे. माझा? हा, बोला मॅडम. हो. हा, युंजायामध्ये युंजाया हा संस्कृत शब्द, त्याला योनीस लिहिली जाते. वरती पण त्यांनी दिलेला आहे, खाली पण दिलेलं आहे. युंजायामध्ये पण योनी लिहायची. योनी, ओके. आणि झालं? मॅडम त्याच्या पुढे पण हंस की नऊ हंस की येते. कालचं थोडं मिस झालं नक्षत्राचा होतं. नंबर, हा, नक्षत्राचा नक्षत्र. नंबर. ओके ओके. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. आता आपण भावांकडे वळणार आहोत. हॅलो ताई, बोला. जॉईन व्हायला उशीर झाला. 8:40 पर्यंत लिंक पाहिली, पण नंतर मग उशीर झाला मला. 8:40 ला सुरू झाला क्लास आपला. हो ना ताई, त्याच्यानंतर पाहिलंच नाही. पण ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डिंग लगेच टाकताल का? मी ऐकून हे घेईन. कारण माझ्याकडे पण आहे ना थोडं, तर मी हे हळदी कुंकवाच्या याने मला वेळ नाही मिळाला. मी टाकेल आज टाकते. हा, 23 पासून 22-23 हो पासून. हो, ठीक आहे. आजच्यापर्यंत टाका ताई, म्हणजे ऐकून घेते मग मी. हो, चालेल. मला अभ्यासासाठी पुस्तकं जर रिकमेंडेड करायची असतील तर ते आहे भृगसंहिता. भृगसंहिता तुम्हाला अभ्यासासाठी बेस्ट राहील. जिथे 12 भाव, 12 भावात बसलेले ग्रह, ग्रहांची युती, सगळ्याच गोष्टी दिलेल्या असतात. भृगु ऋषींची भृगुसंहिता बघा, अवेलेबल झाली तर बघा, नाही तर मग सांगा. कारण मी आतापर्यंत माझे जेवढे क्लासेस झाले त्यांना तेच सजेस्ट केलं. कारण त्याच्यातलं प्रेडिक्शन सटीक निघतं, ग्रहांची स्थिती वगैरे, त्याच्यावरच तुम्ही प्रेडिक्शन व्यवस्थित स्टडी करू शकता. कुठेही मिळते का ताई? मार्केटमध्ये शक्यता कमी असते, कारण त्यांचं छपाई कमी असते. म्हणून त्यामुळे तुम्हाला अवेलेबल करायचे असतील, जेवढे जण घेणार असतील तेवढ्यांनी सांगा, तसं अवेलेबल करून देईल. चालेल ताई. हा मॅडम. हे 12 भाव आहे. मला तसा ग्रुपवर मेसेज टाक. हे 12 भाव आहे. ओके, या 12 भावांविषयी आपण अभ्यास करणार असतो. आता 12 भाव, या 12 भावांमध्ये एक व्यक्ती पूर्ण सामावलेला आहे. जसं या पद्धतीने आपण म्हणू शकतो. एक रॅन्डम आकृती काढते मी. ठिकाणी अवयव, हात, पाय, डोळे, कान, त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी हे या 12 भावांमध्ये आहे. या 12 भावात जो व्यक्ती आहे त्याला काळ पुरुष म्हणतात. काळाचा पुरुष, ज्याला काल पुरुष म्हणतात. नेहमी काल पुरुषाची जी कुंडली आहे ती मेष राशीपासून सुरू होते. म्हणजे प्रथम स्थानात मेष राशी, म्हणजे मेष लग्न येतं. मग या 12 भावांविषयी आज आपण शिकायला सुरुवात करणार आहोत. या 12 भावांवरनं आपल्याला जातकाचा स्वभाव, त्याची बौद्धिक स्थिती, त्याचं कुटुंब, त्याचबरोबर त्याचे शेजारी, प्रवास, सुख, मातृसुख, दुःख, संतान सुख, लक्ष्मी सुख, सट्टा, जुगार, कर्ज, शत्रू, गुप्त शत्रू, उघड शत्रू, त्याचबरोबर भार्या म्हणजेच भागीदारी, विवाह सुख, त्याचबरोबर भाग्य, संस्था, मंदिर,
कर्म, नीच कर्म, चांगली कर्म, लाभ, चांगला लाभ, वाईट लाभ, व्यय, आत्या, मामा, मावशी, शेजारचा, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर, अफेअर्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, प्रथम संतान, द्वितीय संतान, तृतीय संतान, लग्नानंतरचे होणारे अफेअर्स, किती लग्न होणार आहे, मृत्यू स्थिती, ऍक्सिडंट, आजारपण, हे जे आयुष्याचं पूर्ण आपलं जे गणित असतं ते गणित सगळं या 12 भावांमध्ये असतं. हे सगळे भाव एकमेकांना कनेक्टेड असतात. असे हे आपल्याला भाव शिकायचे आहेत. त्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. फक्त पाणी पिऊन येते मी. हॅलो. हॅलो. आवाज बंद झालाय वाटतं. हा, आवाज बंद झाला. काय रे ऋषी, काय लिहिलं त्याच्यावर? मी कोणी लिहिलं मामा? ते का ते स्क्रीनवर नाव येऊ राहिले ना सगळ्याचे. मी नाही लिहिलं. तू आलं 2 दिवस नाव येऊन आले. तुमचंही नाव आलं होतं. शिक्षकाचं नाव काय? आलं. हे आमचं नाव कसं काही? यार तुमच्यामध्ये दिसत होतं ना. झालं का मामा जेवण मग? आत्ताच.
क्लास संपलाय का? चालू आहे नाही मॅडम, गाडी पण संपला नाही. चालू. सगळ्यात पहिले आपण प्रथम भाव शिकणार आहोत. प्रथम भाव म्हणजे हे फर्स्ट हाऊस. या स्थानात 1 ते 12 मध्ये कोणती जरी राशी आली तरी या स्थानाला प्रथम भाव किंवा तनुस्थान असं म्हटलं जातं किंवा लग्नस्थान म्हटलं जातं. लग्नस्थान म्हणजे लग्न होईल ते नाही हं. आपण जे लग्न काढलं गावानुसार म्हणून त्याला लग्नस्थान, तनुस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानावरून जर विचार केला तर जातकाचं स्वरूप कसं असेल, तो दिसायला कसा असेल, त्याचबरोबर स्वभाव कसा आहे, मनमिळाऊ आहे, रागीट आहे की एकलखोरा आहे, ही स्थिती बघितली जाते. त्याचबरोबर त्याचं आयुष्य कसं आहे, खडतर आहे, चांगलं आहे, कमी कष्टात जास्त अचिव्हमेंट आहे, याचा विचार केला जातो. त्याचबरोबर शरीर प्रकृती कशी आहे, हेल्दी आहे, जाड, बारीक, उंच, सडपातळ, या गोष्टीचा विचार केला जातो. त्याचबरोबर आयुष्यात येणारं शारीरिक सुखदुःख म्हणजे शरीराविषयी काही आजार, शारीरिक सुख दुःख, त्याचबरोबर इथे या गोष्टींचा विचार करून या स्थानावरनं जातकाचं मस्तक बघितलं जातं, बौद्धिक स्थिती बघितली जाते, डोक्याचा विचार केला जातो. आता डोक्याचा विचार म्हणजे कसा, तर तो हुशार आहे का नाही, त्याची बौद्धिक क्षमता कशी आहे, तो किती कुशाग्र आहे, तो किती एकाग्र आहे, हे बघितलं जातं. त्याचबरोबर डोक्यापासून होणारे आजार, केसांचं वळण इथे पाहिलं जातं, कर्ली हेअर, स्मूथ, त्यानंतर पातळ, सोनेरी कलर केसांचा बघितला जातो. तसंच डोक्यापासूनचे होणारे आजार, कंटिन्युअसली मायग्रेन, ब्रेन ट्युमर, डोक्यावर पडणं, डोक्याचा ऍक्सिडेंट होणं, सर्जरी होणं, त्यानंतर डोक्याविषयी कॅन्सर, डोक्यात गाठी, जे आपण मायग्रेन म्हणतो, हा विचार इथे केला जातो. त्याचबरोबर इथे आत्मा, जातकाचा अंतर्मन कसं आहे, आत्मा जो आपण म्हणतो अंतर्मन, आतलं मन कसं आहे, हे बघितलं जातं. छोटे मोठे होणारे प्रवास, बल, प्रवृत्ती, जातकामध्ये साहस किती आहे, हे बघितलं जातं. त्यानंतर इथे प्रथम पुत्र पाहिला जातो, पुत्रापासूनचा भाग्योदय. आता तुम्ही म्हणाला आपण प्रथम स्थान शिकलो आणि डायरेक्ट तुम्ही पुत्राचा भाग्योदय म्हणताय, तसं नाहीये. जर या स्थानाला तनुस्थान म्हणताय तर हे दुसरं स्थान आहे कुटुंब स्थान. इथं कुटुंब, हे भावंड, हे मातृ, आणि इथे येतं संतती स्थान. हे आपल्या स्वतःच संतती स्थान. इथं येतं शत्रू आणि रोग, आजारपण. इथे विवाह, हे मृत्यू, अष्टम स्थान, हे भाग्यस्थान. त्यानंतर हे कर्मस्थान, हे लाभस्थान, आणि हे येतं मोक्षस्थान. ठीक आहे, हे आपले स्वतःचे झाले. मग इथे प्रथम पुत्राचा विचार कुठून आला, तर इथे येतं संततीचा प्रथम संतती. आता प्रथम संतती म्हटलं, आता फॉर एक्झाम्पल इथे रॅन्डमली आपण मीन राशी घेतली. मीन राशी म्हटलं 12, 1, 2, 3, 4, इथे आली चौथी राशी. ओके, मग या चौथ्या राशीवरनं आपण प्रथम संततीचा विचार करणार. मग प्रथम संततीचा भाग्योदय कसा, तर ही आपली कुंडली आहे. आपल्या कुंडलीचं भाग्यस्थान कोणतं आहे, हे नवम स्थान आपल्या कुंडलीचं
भाग्यस्थान. ओके. मग आता या पंचम स्थानापासून हे प्रथम स्थान मोजा बरं किती येतंय सांगा मला. नववं येतं ना पंचम स्थानापासून 9 येतं प्रथम. बरोबर. आपलं भाग्यस्थान कोणतं आहे 9. मग 9. ही प्रथम आपली संतान आहे म्हणजे आपल्या पोटी जी बाळ जन्माला आहे ना ती प्रथम संतान. या प्रथम संतानाचं इथून कुंडली सुरू होते. ही त्याचं प्रथम स्थान, हे त्याचं कुटुंब स्थान, हे त्याचं भावंड स्थान, हे त्याचं मातृस्थान. सेम ऍज इट इज कुंडली सुरू होते. म्हणून आपण आपलं 9वं स्थान आणि त्याच्या स्थानापासूनचं 9वं स्थान म्हणजे त्याचा भाग्योदय. म्हणून प्रथम पुत्राचा भाग्योदय आपल्या कुंडलीवरून पण ठरतो. आलं लक्षात सर्वांच्या. हो. का नाही आपलं प्रथम कळलं आता आपलं मॅडम आपलं प्रथम स्थान म्हणजे आपल्या प्रथम अपत्याचं भाग्यस्थान. बरोबर. ओके. त्यानंतर प्रथम स्थानावरनं वडिलांची आई आणि आईच्या वडिलांचा विचार केला जातो. नातेसंबंध म्हटले तर वडिलांची आई आणि आईचा विचार. आता आपलं मातृस्थान कोणतं आहे हे आहे बरोबर आणि हे आपलं पितृस्थान आहे दशम स्थान. ठीक आहे. प्रथम स्थानापासून 4थं स्थान हे आपलं मातृस्थान आणि प्रथम स्थानापासून दशम स्थान हे आपल्या वडिलांचं स्थान. मग आता आपण इथे आई वडिलांची पण कुंडली आपल्याच कुंडलीमध्ये शोधतोय की आपल्या आई वडिलांची कुंडली ऍज इट इज आपल्याला माहित नाहीये बट त्यांचे आई वडील कसे आहे काय आहे हे पण आपल्याला शोधायचंय. तर हे मातृस्थानापासून प्रथम स्थान कितवं आहे तर सांगा. 8वं नाही दशम 10वं. दशम 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 9वं येतं. म्हणून 10वं. आपल्या आईचे वडील सुद्धा आपण प्रथम स्थानावर बघू आणि आपल्या कुंडलीपासून आपलं दशम स्थान येतं पितृस्थान. म्हणून कोणत्याही स्थानापासून कोणतंही दशम स्थान त्याचे वडील येतात. ओके. नेक्स्ट आता आपल्या स्थानापासून चतुर्थ स्थान प्रथम स्थानापासून चतुर्थ स्थान येतं मातृस्थान. मग तसं पितृस्थानापासून प्रथम स्थान किती येतं बघा. चौथं. म्हणून वडिलांची आई आईचे वडील वडिलांची आई आपण यांचा विचार या स्थानावरनं करतो. मग आता आईची आई पाहिजे असेल तर कशी बघा तुम्ही. चौथ्या स्थानावरून. आईची आई हो. आजी म्हणजे आपली आजी आईकडची. दशम स्थान. दशम स्थान येईल का. नाही. नवम स्थान. कस काय. मॅडम परत सांगा मी नव्हतो मॅडम. आईची आई पाहिजे असेल हो. आपली आजी आईची आई तर कोणतं स्थान बघाल तुम्ही. सप्तम स्थान बघणार. आपल्या कुंडलीपासून चौथं स्थान आपल्या आईचं. आईच्या कुंडलीपासून चौथं स्थान आजीचं आईच्या आईचं. वडिलांचे वडील कुठे पाहणार. वडिलाचे वडील 1 2 3 4 लग्नी. आपल्या प्रथम स्थानात का. वडिलांची आई पाहिली आपण प्रथम स्थान कारण वडिलांपासून चौथं स्थान ते येतं. वडिलांचे वडील आजोबा आपले. मॅडम लग्नस्थानी पाहायला जाईल. लग्नस्थानी. लग्नस्थानी कसं काय येईल. पितृस्थान हे इथे आलं ना. पितृस्थानापासून चौथं स्थान मातृस्थान येत आहे वडिलांच्या. षष्टम स्थानात पाहायला जाईल का मॅडम. नाही. सप्तम स्थानातच येईल ना बघा. अच्छा अष्टम स्थानामध्ये.
अष्टम येईल ना, अष्टम. नीट बघा. आपल्या स्थानापासून प्रथम स्थानापासून दशम स्थान आपल्या वडिलांचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रथम हो. स्थानापासून दशम स्थान आपल्या वडिलांचं, प्रथम स्थानापासून चतुर्थ स्थान आपल्या आईचं. म्हणून आपण आईचे वडील चतुर्थ स्थानापासून दशम स्थान म्हणजे प्रथम स्थान पाहिलं. वडिलांची आई पाहिली दशम स्थानापासून चतुर्थ स्थान प्रथम आलं, ते वडिलांची आई. तसंच आईचं पाहिलं मातृस्थानापासून सप्तम स्थान आईचं आलं, आईच्या आईचं. मग आता वडिलांच्या आईचं स्थान कोणतं येणार? नाही लक्षात आलं मॅडम. आपल्या प्रथम स्थानापासून दशम स्थान वडिलांचे, आपल्या वडिलांचं. हो हो हा, हे पितृस्थान आहे. हो. मग पितृस्थानापासून मोजा ना, पितृस्थानापासून वडिलांचं पितृस्थान कोणतं येणार? हे दशम अष्टम स्थान आहे. स्थान, अष्टम स्थान येईल ना मॅडम. मग दशम स्थान दशम किती घरं पहिलं, मोजायचे आपण? एकादश दुसरं, द्वादश हो. तिसरं, प्रथम चौथं, हो. द्वितीय सप्तमी सप्तम पंचम, षष्टम, सप्तम, अष्टम, नवम, हे दशम. सप्तम स्थान येणार. अष्टम कसं काय येणार? ते तर एकादश स्थान सप्तमी येईल ना. सप्तम हो, सप्तम स्थान आहे, बरोबर. इथे पाहणार आपण वडिलांचे वडील. परत आपण प्रथम स्थानाकडे वळतोय. प्रथम स्थानावर आपण चिंतेचा विचार करा, कारण तिथे डोकं आलं. डोकं आलं म्हणजे मेंदूचा वापर आला. मेंदू आला म्हणजे जातात आला चिंता, टेन्शन, एन्झायटी, भीती, या गोष्टी निर्माण झाल्या. मग चिंता, जिज्ञासा, महत्वाकांक्षा, यश, याही गोष्टींचा विचार आपण प्रथम स्थानावरनं करतो. पण हे कसं केला जातो? तर इथे राशी कोणती बसलीये, त्या राशीत ग्रह कोणता बसलाय, त्या ग्रहावर सगळं डिपेंड राहतं. मग त्याच्यातही राशी ग्रहांची नीच रास, उच्च रास ही स्थिती बघितली जाते. त्यावर ठरतं की प्रथम स्थान कसं फळ देणार आहे. प्रथमच नाही, 12 भाव तसेच फळ देणार. कधी कधी काय होतं, त्या स्थानामध्ये एखादाही ग्रह नसतो. मग हा व्यक्ती कसा असेल हे आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतं. मग त्याच्यावर ग्रहांची दृष्टी आहे, बऱ्याच गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत. आता फक्त आपण भावाचा विचार करणार आहोत. पण त्या भावामध्ये ग्रहस्थिती आणि राशीची स्थिती, राशीचं स्वामी, ग्रहांची नक्षत्र, या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं. या प्रथम स्थानामध्ये जर पापग्रह आले, पापग्रह म्हणजे कोणते? शनी, मंगळ, राहू, केतू. रवी पूर्ण पापग्रह नाही. मग शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो जी उपग्रह आहेत ती, ही जर बाय चान्स प्रथम स्थानात आली, शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो, ही ग्रह पापग्रह म्हणून ओळखली जाणारी, ती कोणत्याही राशीत येऊ, पण जर पापग्रह प्रथम स्थानात आली तर जातकाचा जे चेहरा आहे त्या चेहऱ्यावर व्रण दिसतात. जसं कांजण्या झाल्यावर ब्लॅक स्पॉट पडतात ना, काळे स्पॉट, तसे व्रण त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. त्याला आपण डाग म्हणतो. काळे डाग यांच्या चेहऱ्यावर असतात. त्याच्यावरनं कन्फर्म होतं की यांच्या प्रथम स्थानात पापग्रह आहे. या स्थानाला केंद्रस्थान म्हणतात. प्रत्येक स्थानाला नावं दिलेली आहे, म्हणून या स्थानाला केंद्रस्थान आणि कंटक स्थान सुद्धा म्हटलं जातं. या स्थानाची जी दिशा आहे ती पूर्व दिशा आहे. प्रत्येक स्थानाला लिंग दिलेलं आहे. आपण नक्षत्राची लिंग पाहिली, आपण राशी, स्त्रीलिंग, पुरुष पाहिल्या. ग्रह पण स्त्री आणि पुरुष मध्ये आणि नपुसक मध्ये येतात. तसे भाव पण येतात. जसं स्त्री राशीत स्त्री ग्रह आला की तो चांगला, तसंच या भावाचं पण आहे. या भावात पुरुष राशी आली, पुरुष ग्रह आला तर तो बलवान मानला जातो. म्हणून हा जो भाव आहे हा पुरुष भाव आहे. याचा जो रंग आहे शुभ्र म्हणजेच पांढरा रंग आहे. हा चर भाव आहे. आता म्हणाल भावाला पण चर स्वभाव आला का? नाही. चर भाव म्हणजे तो चंचल आहे, पण त्याच्यात जर चर राशी आली तर ती अति चंचल होणार. स्थिर राशी आली तर ती अजून कन्फ्यूज होणार. ही स्थिती आपण जसं भावात राशी शिकणार आहोत, पण
त्या याच्यानुसार त्याचं प्रेडिक्शन ठरणार. या भावाचा अमल मेष राशीवर आहे. जसं मी म्हटले कालपुरुषाची कुंडली मेष राशीपासून सुरू होते, पण प्रत्येक भावाला ती राशीचा अमल असतो. म्हणून या भावाचा अंमल मेष राशीवर असल्याने मुख्यत्व करून तो मस्तक दाखवतो, मस्तक दर्शवतो. कारण काळ पुरुषाचं जे डोकं आहे ते डोकं प्रथम स्थानात आलेलं आहे. म्हणून मस्तकाविषयीचे जे आजार आहे त्या आजारांचा विचार प्रथम स्थानावरनं केला जातो. या भावाचा कारग्रह रवी आहे. म्हणजे या प्रथम स्थानामध्ये रवी कितीही खराब स्थितीत बसला, अजून तुम्ही उच्च रास, नीच रास, शत्रू राशी शिकले नाही म्हणून ती लँग्वेज तुम्हाला कळणार नाही, शब्द म्हणजे कळणार नाही. पण मी एक सांगते, एक रवी जर उच्च राशीत बसो, नीच राशीत बसो, शत्रू राशीत बसो, शत्रूच्या दृष्टीत राहो, पाप ग्रहांबरोबर राहो किंवा एखाद्या अशुभ योगात जरी असला तरीही रवी तिथे चांगलेच फळ देतो. कारण तो तिथे कारक आहे. कारक म्हणजे ते त्याचं घर धरून चाला, की ते त्याचं घर आहे. आपल्या घरामध्ये शत्रू यो, मित्र यो, कोणीही यो, आपण त्याला त्रास देत नाही, तो आपल्याला काही करू शकत नाही, जेव्हा तो बलवान नाहीये तोपर्यंत. म्हणून प्रथम स्थान हे रवी जर तिथे बसला तर रवी सगळ्यात जास्त पॉवरफुल मानला गेलेला आहे. आलं लक्षात सर्वांच्या? हो मॅडम. हो मॅडम. हो मॅम. मी लिहून देईन, पण उद्या लिहून देईल तुम्हाला प्रथम भावाबद्दल. उद्या अजून सांगेल प्रथम भावाबद्दल लिहून देताना. चालेल? आपण हो. इथे थांबूया. जय श्रीराम, जय परशुराम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम.